राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल हा आज जाहीर होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक झाली होती। या निकालामध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। साधारण 4 ते 5 तासांमध्ये निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी सरासरी 68.28% इतकं मतदान झालं। ग्रामीण भागातील विकास कामं आणि निधी वाटपाच्या दृष्टीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतात। त्यामुळे या ठिकाणी आता कोणाची सत्ता येणार हे आज स्पष्ट होईल। तर आज दिवसभर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाचं महा कव्हरेज पुढारी न्यूज वरती पाहता येणार आहे। तर आज कुठल्या जिल्हा परिषदांचा निकाल आपल्याला पाहायचा आहे? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान पार पडलं आणि त्याचा निकाल आज जाहीर होतोय। तर लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा आता सज्ज झालेली आहे। मतमोजणीला 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या 59 गटांसाठी आणि जिल्ह्यातील एकूण 10 पंचायत समितीच्या 118 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता थोड्याच वेळात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावरती जवळपास एकूण 142 टेबल तयार करण्यात आलेले असून जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये तालुका स्तरावर त्या भागात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितींच्या जागांच्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी जवळपास जिल्हा परिषदेच्या 59 गटासाठी 242 उमेदवार आणि 118 पंचायत समितीच्या जागांसाठी 419 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला काही तासातच होणार आहे। या संपूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून अवघ्या काही तासात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर। परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या 54 आणि पंचायत समितीच्या 108 जागांसाठी आज मतमोजणी होतीये। जिल्हा परिषदेच्या साठी 54 गट, पंचायत समितीचे 108 गट जे आहेत त्यासाठी आज मतमोजणी होतीये। राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता कायम ठेवतं का याकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलंय। मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झाली आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकीची आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। परभणी जिल्ह्यात 54 जिल्हा परिषद गटासाठी आणि 108 पंचायत समिती गटासाठी मतमोजणी प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे। प्रशासनाने याची पूर्ण तयारी केल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। प्रशासनाकडून याची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। एकंदरीतच पाहिलं तर परभणी जिल्हा परिषदेमध्ये भाजप स्वतंत्र लढलेले आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र लढलेली आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील स्वतंत्र निवडणूक लढलेली आहे। भाजपाने सर्वाधिक आपले 50 उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केले आहेत। या निवडणुकीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर, शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार बाबाजानी दुराणी, शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकंदरीतच पाहिलं तर आता या मतमोजणी दरम्यान कुणाला वर्चस्व मिळतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण स्वतः पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निवडणुकी दरम्यान बारीक लक्ष ठेवल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळाले होते। तर दुसरीकडे पाथरीमध्ये देखील निवडणुकी दरम्यान एका कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला केल्याचे चित्र आपल्याला पाहावयाला मिळाले होते। एकंदरीतच पाहिलं तर आता या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष बाजी मारतो आणि मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता काबीज होते हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे। कारण मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडेच परभणी जिल्हा परिषदेची सत्ता होती। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस परभणी जिल्हा परिषदेची सत्ता राखणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण भाजपाने त्यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केल्याचं चित्र होतं। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।